मित्रांनो, मी तुम्हाला आता लोखंडी चाकं लावून दाखवतो की कशा प्रकारे हे काम करते। अरे इथं तर मेहनत ताकद लावायची गरजच नाही राजू, मोठे मोठे ढेकळे काढताय। आता कोणाचे हातपाय जोडायची गरज नाही, कचरा तर गोळा करेलच। त्यासोबत जे आपले चेतन सर आलेले आहेत नांदेडवरून, यांनाही मशीन नक्कीच आवडली असेल। तर ठीक आहे सर, तुम्ही आमच्या इथेपर्यंत आले, यायच्या आधी तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्ही मशीन बुक केल्यानंतर तुम्ही इथे आले नागपूरला, आमच्या इथे आले। तर ठीक आहे सर, काही हरकत नाही आहे। पण आता म्हणजे तुमच्या मनात काय प्रश्न आहे जे तुम्हाला इथे आल्यानंतर त्याचं समाधान पाहिजे? सर सर्वात पहिले आहे ना जी, की ह्या मशीनचं म्हणजे शेतामध्ये चालते कसं जी हे बघायचं होतं। बरोबर। आणि त्या गोष्टीवरती तुम्ही म्हणले की जरा व्हिडिओ तुम्हाला चालून दाखवतो, ट्रायल देतो, ते चांगलं वाटलं। त्याच्यानंतर सर याच्यामध्ये वखर शेतामध्ये म्हणजे पेरायच्या अगोदर जी रासनी आमच्याकडं पेरल्याच्या नंतर रासनी करतात। ओके। पण ह्या मशीनना अगोदर करावं लागते, मग त्याच्यानंतर आपल्याला पेरणी करून घ्यावं लागते, हे चांगलं वाटलं मला। बरोबर। त्याच्यानंतर सर शेतामध्ये माती वाहून जाते बघा, माती वाहून जाते, म्हणजे शेतामध्ये भरपूर माती वाहून जाते। तर त्याच्यासाठी मला ते असं दांड्या पाडायच्या होत्या। अच्छा। तर त्याच्यासाठी ते एक काय ॲडजस्टेबल रेझर आहे आपल्याकडे। बरोबर, ते बघितलं यूट्यूबवरती, ते मला हे माझ्या शेतामध्ये कामाला पडलं। अगदी बरोबर। मग त्याच्यानंतर ते रोटावेटर किती मोठं गवत असलं तर ते काढत आहे ते। बिलकुल। एक बार लाईव्ह बघा, म्हणजे आपण स्वतःच्या हातानं चालवून बघावं, ह्या हिशोबाने मी आलो सर इथं। ठीक आहे सर, काही हरकत नाही, तुम्ही इथेपर्यंत आले। नक्कीच तुमच्या जेवढेही काही शंका आहे त्याचं पूर्ण निवारण आम्ही करूया। आणि मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा, तुमचे जर काही डाऊट्स असेल ते सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार। तर सर मला एक गोष्ट सांगा, तुम्ही हे मशीन तुम्ही किती रुपयाची खरेदी केली आणि तुम्हाला अटॅचमेंट काय दिले? सर 50,000 रुपयाची मशीन खरेदी केली। जी। त्याच्यामध्ये सांगितलं गेलं की रोटावेटर भेटणार आहे, जी, वखर भेटणार आहे, ओके, त्याच्यानंतर ॲडजस्टेबल रिझर। अच्छा, म्हणजे ते आपलं जी माती लावायचं, जे सरी लावायचं काम ते होते। त्याच्यानंतर तुम्ही आणखी बरेचसे अटॅचमेंट घेतलेले आहे, जसे की लोखंडी चाकं पण घेतले आहे तुम्ही, रेक अटॅचमेंट घेतलेलं आहे, बरोबर, टोकन यंत्र जे सीडर राहते पूर्ण ते सुद्धा घेतलेलं आहे। बरोबर आहे। तर काय म्हणाले सर? सर हे ना जेव्हा मी पेरणी करत, जी, मला पेरायला तर टाइमला कोणी भेटत नाही, त्याच्यामुळे ते पेरणीसाठी टोकन यंत्र घेतलं। बरोबर। मग मधात काय ते 3 पट्टी ना, हा, ते पट्टी पास असतात। त्या पट्टी पासाने आपण काय करतो, म्हणजे तुमचं मुख्य पीक आहे सोयाबीन, बरोबर आहे ना? सोयाबीनला तुम्हाला डवरे मारावं लागतं। तर आपल्या वखरामध्ये कशी सिस्टम आहे, वखराची जे पास आहे ही पास काढल्यानंतर तुम्ही माझ्याकडून ज्या पट्टी पास घेतल्या आहेत त्या पट्टी पास आपण ह्या एक पट्टी पास इथे लावतो, दुसरी पट्टी पास दुसऱ्या जानकुळाला लावतो। तर काय होते की एका टायमाला 2 तास ते डवरत चालते, ठीक आहे। पण आता आपल्याकडे अशी जमीन तर आहे नाही, आपल्याकडे पीक तर लागला आहे नाही, तरी पण मी तुम्हाला एक थोडासा अंदाज आला पाहिजे की कशा प्रकारे ते चालते, कशा प्रकारे काम करते, ते मी तुम्हाला सांगणार, ठीक आहे। तर मित्रांनो, मी तुम्हाला मशीनबद्दल थोडक्यात माहिती देतो। याच्यामध्ये आपण रॅटो कंपनीचं इंजन वापरलेलं आहे, 7 हॉर्स पॉवरचं, जे की पेट्रोलने चालणारं इंजन आहे। त्याच्यानंतर हे जे मशीन राहते हे 2 फॉरवर्ड गिअर, 1 रिव्हर्स गिअरमध्ये राहते। याची किंमत सरांनी आता सांगितली तेच किंमत आहे, 50,000 सोबत 3 साहित्य, रोटावेटर, ॲडजस्टेबल रेझर आणि वखर। तर चेतन सर मला एक गोष्ट सांगा, तुम्ही मार्केटमध्ये तर खूप साऱ्या मशीन आहे, आपण जर यूट्यूबवर जरी बघितलं 35,000 40,000 अशा रेंजमध्येही मशीन भेटतात, पण तुम्ही डी फार्मची D756 मॉडेल का बरं खरेदी केला? सर सर्वात पहिले सांगतो, ही मशीन बघत आलो मी जी तुमच्या यूट्यूब चॅनलवरती। मग मी काय केलं, तुमच्याकडे न येता माझ्याजवळ आजूबाजूला 2 असेच मशीन विकणारे होते। जी म्हणजे आता त्यांचं नाव नाही सांगत आहे, नाही, बिलकुल पण मी तिथं त्यांच्याकडे गेलो व्हिजिटला, त्यांच्या मशीन बघितल्या, तेवढं काय मनामध्ये नाही बसल्या बघा सर। मग इथं तुमचे बुक तर केलो मी, पण मनामध्ये आणखीन डाऊट होता की बाबा कसे त्या मशीन सारखी हे जर निघाल तर कसं करायचं, अवघड आहे ना। बिलकुल। मग इथं आल्याच्यानंतर स्वतः बघितलं मशीन, तेव्हा मनाला जरा समाधान वाटलं की ठीक आहे, चांगलं आहे। आणि हातामध्ये घेऊन सागर सरांनी चालून देखील दाखवलं, ते पण चांगलं वाटलं मला। बिलकुल।
तर मित्रांनो, चेतन सरांनी जे आपल्याला ज्या गोष्टी सांगितल्या 100% खरं आहे. मित्रांनो, मी तुम्हाला आणखी एक पॉईंट सांगतो. मशीन खरेदी करायच्या वेळेस काय काय पॉईंट लक्षात आपण ठेवले पाहिजे. आता मार्केटमध्ये ज्या मशीन मिळतात, ज्या स्वस्त दरामध्ये मिळतात, साहजिक गोष्ट आहे त्याच्यामध्ये स्वस्त का बरं आहे, कारण क्वालिटीमध्ये कमी केलेलं आहे म्हणून त्या स्वस्त मिळतात. आता क्वालिटीमध्ये काय लक्ष ठेवायचं आपण मशीन खरेदी करताना? सर्वात आधी तर इंजन चेक करायचं. इंजन कोणत्या कंपनीचं आहे, खरोखर चांगलं आहे की नाही आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट राहते मित्रांनो, गिअरबॉक्स. हा जो गिअरबॉक्स राहते, भरपूरशा कंपन्यांमध्ये काय केलेला आहे, हा जो गिअरबॉक्स आहे खालचा क्राउन पिनियनवाला राऊंड केलेला आहे, ज्याच्यानी मटेरियल कमी लागेल आणि कॉस्ट कटिंग होईल. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. त्याच्यानंतर जेवढाही लोखंडाचा पार्ट राहते, जसं काही हे फेंडर झाले, त्याच्यानंतर हँडल झालं, ह्या सर्व गोष्टी तुम्ही चेक करा, जेणेकरून मशीन तुम्ही चांगली खरेदी करू शकले पाहिजे. मित्रांनो, तुम्ही मशीन कुठेही खरेदी करा, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण घेताना ह्या सर्व गोष्टी तुम्ही एकदा चेक करा. त्याच्याने काय होईल की तुम्ही मशीन चांगली खरेदी करू शकाल. तर चला मित्रांनो, आपण सरांसोबत भरपूर चर्चा केली. सर, आता मी तुम्हाला मशीन आपला व्हिडिओमध्ये मशीन चालवून दाखवतो आणि मी चालवल्यानंतर तुम्हाला सुद्धा चालवून दाखवणार, म्हणजे तुमच्या हाताने चालवून घेणार मशीन की कशा प्रकारे आपली मशीन काम करते. त्याच्यासाठी चालू सर. चला चला चला, ठीक. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला मशीन चालवून दाखवतो. आता आपण काय केलं आहे, समोर रबरी चाका लावले आहे आणि मागे वखर लावलेला आहे. मित्रांनो, मी थोडंसं जमिनीबद्दल मी तुम्हाला सांगून देतो. तुम्ही इकडे जमीन पाहू शकता. आज जो तारीख आहे ती 2 तारीख आहे मई महिन्यातली. एकदम कडक जमीन आहे. अशा मशीन जर चालवायची आहे चांगली, तर जी वापसा जमीन राहते त्या जमिनीमध्ये खूप चांगला तुम्हाला रिझल्ट मिळेल. पण ठीक आहे, आता काही ऑप्शन नाही आपल्याकडे, म्हणून मी तुम्हाला याच्यात सुद्धा मशीन चालवून दाखवणार. तर वखर चालवायच्या वेळेस कधीही पहिला गिअर लावायचा, त्याच्यानंतर जेव्हा क्लच लिव्हर दाबाल तेव्हा मशीन समोर चालेल. बघा, एकदम चांगल्या प्रकारे मशीन काम करून राहिली आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला आता लोखंडी चाकं लावून दाखवतो की कशा प्रकारे हे काम करते. तर चेतन सर, तुम्ही बघू शकता, आपण आता मी तुम्हाला मशीन चालवून दाखवली. ठीक आहे, आता आपण काय करू, लोखंडी चाका लावू. लोखंडी चाका, रबरी चाका काढणं एकदम सिंपल आहे. एक पिन काढायची, पिन काढल्या की तुमचा चक्का निघते. आणि तुम्ही जो मला सांगितलं होतं की तुम्हाला 4 इंची रुंद चक्के पाहिजे, तर आपण 4 इंची रुंद जे चक्के आहेत तेच लावलेले आहेत. एक डाव्या साईडला लावायचं, उजव्या साईडला लावायचं. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण काय केलं आहे, रबरी चाका काढून लोखंडी चाका लावलेली आहेत. तर हे बघा कशा प्रकारे लोखंडी चाकावर काम करते. लोखंडी चाका लावल्यामुळे काय होते की ग्रिप चांगली मिळते, त्याच्यानी वखर माती चांगला काढते आणि चांगल्या प्रकारे काम करते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये करंट सेव्ह करता येते. पास किती करंट करायची आहे, सेव्ह करायची आहे, कुशन घ्यायचे आहे, वखरवर घ्यायचं, तुते की वायरीतनी कुशन घ्यायचं, नाही तर कुशन तुम्ही कशाही प्रकारे काढू शकता. तर चेतन सर, मी तुम्हाला मशीन चालवून दाखवली, आता तुम्ही चालवा. ठीक आहे. मशीन चालवायच्या वेळेस क्लच दाबायचा आणि स्टेअरिंग कंट्रोल करत चालायची बस. गिअरमध्ये आता मी पहिला गिअर लावलेला आहे, तुम्ही क्लच दाबा आणि चालवा. एक नंबर आहे. चालू द्या आणखी सरळ. अरे इथं तर मेहनत ताकद लावायची गरजच नाही राजू. बिलकुल बरोबर. हे कसं आहे सर, आता तुम्ही मशीन याच्या आधी कधी चालवलेली आहे का? नाही, अजिबात नाही. याच्या आधी मशीन कधी चालवली नाही आहे ना?
तर प्रॉब्लेम काय होते की कोणतीही जेव्हा तुम्ही नवीन वस्तू हातात घेता तर ती वस्तू तुमच्या हातात बसेपर्यंत रमेपर्यंत थोडासा तिला वेळ द्यावा लागतो. याच्या आधी तुम्ही मशीन चालवली नाहीये, आता पहिल्यांदा तुम्ही हातात घेतली, थोडीशी मशीन चालायचीच तुमच्या हाताने लहरली, इकडे तिकडे गेली, पण दुसऱ्या तिसऱ्या राऊंड मध्ये जेव्हा तुम्ही चालवली थोडी सरळ चालली आहे, जशी जशी तुम्ही प्रॅक्टिस करत चालाल ना सर, तसं तसं तुमचं आणखी काम चांगलं होत चालेल. ठीक आहे. आता तुम्ही रोटर आपलं लोखंडी चाकं आणि वखर चालून दाखवला. आता रोटावेटर कशा प्रकारे काम करायचं ते मी तुम्हाला करून दाखवतो. ठीक आहे. आपण रोटरला दुसरा गिअर लावलाय, बरोबर आहे. त्याच्यानंतर जेवढी रेस वाढवत चालाल तेवढी रोटरची स्पीड वाढत चालेल. हा मोठे मोठे ढेकळे करताय साहेब. एक नंबर साहेब. आता कोणाचे हातपाय जोडायची गरज नाही. माझ्या शेतामध्ये ये आणि काम कर म्हणायची अजिबातच गरज नाही. कसं वाटलं तुम्हाला रोटर? एकच नंबर. पण थोडं जमीन कडक आहे. जमीन कडक असल्यामुळे तुम्ही बघू शकता, तुम्ही जे रोटर चालवला किती मोठे मातीचे जे दगड असतात, जे ढेकलं असतात मातीचे, वर आले आहेत. तर सर आलं ना तुमच्या लक्षात? आधी आपण वखर चालून दाखवला, रबरी चाकावरी, लोखंडी चाकावरी. आता तुम्हाला मी रोटावेटर चालून दाखवलं, तुम्ही सुद्धा चालवलं, बरोबर आहे. आता जे आपलं ऍडजस्टेबल रेझर आहेत जे माती लावायचं काम करते तेही लावून दाखवतो ते कशा प्रकारे काम करते. ठीक आहे. ठीक आहे सर. चला सागर भाऊ या. तर चेतन सर, आता तुम्ही बघा, आपण मशीनला ऍडजस्टेबल डिचर लावलेलं आहे आणि हे जे डिचर आहे हे सिंगल साईड प्लाऊचंही काम करते, माती जर लावायची असली, भर लावायचं असलं त्याचंही काम करते. आपण काय केलंय, समोर रोटर लावलाय, पण रोटरचं काय केलंय, जे लंबाई होती ती कमी केलेली आहे. कारण आपलं रेझर छोटं असल्यामुळे आपण त्याची लंबाई कमी करून ते चालवतो. मित्रांनो, तुम्ही बघू शकता, हे जे रेझर आहे तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रात कुठे भेटणार नाही, पण आपण हे बनवलेलं आहे आणि आपण आता काम करून पाहूया की कशा प्रकारे काम करते. बघा चेतन सर, कसं वाटलं तुम्हाला काम बघून? हा बाबा, एक नंबर साहेब. बरं, आता तुम्ही चालून बघा. आता विश्वास बसला मला. तर सर, आता मी रेक अटॅचमेंट लावले आहे. समोर लोखंडी चाके, मागे रेक अटॅचमेंट. हे घेण्याचा उद्देश काय आहे तुमचा, म्हणजे कशासाठी घेतलं तुम्ही? सर, शेतामध्ये कचरा होता. आम्ही कचरा साफ करायचे, बाया वगैरे लावायचे, त्यांची मजुरी भरपूर व्हायची. बरोबर. ते डोकं किर झालं त्याचं. हे मी एक गोष्ट सांगतो सर तुम्हाला, हे नुसतं कचरा गोळा करण्यासाठी नाही आहे. आपलं शेत आपण जेव्हा रोटर मारतो, मशागत करतो, जेव्हा आपल्याला ते प्लेन करायचं राहते त्यासाठी सुद्धा हे कामी येते. आता जसं तुम्ही जिथे उभे आहात, ही मशागत केलेली जागा आहे आपण, बरोबर आहे. आता हे कशा प्रकारे लेवल करेल शेत, काय करेल हे तुम्ही बघा. कचरा तर गोळा करेलच, त्यासोबत सोबत आपलं शेत ही लेवल करायचं काम करेल. भारी. बघा, चालून बघा. थोडं वर 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 पकडून चालायचं, जास्त दाबायचं नाही. आली ना मशीन. अटॅचमेंट कसं वाटलं? एकच नंबर सर, भारी.
मशीन बी आली नाही चालवायला, इथे ट्रायल मध्ये शिकून गेलो मी तर. काय होईल सर, आता जेव्हा तुम्ही मशीन घरी न्याल ना, जसं जसं चालवत जाल तशी तसं तुमची प्रॅक्टिस होत जाईल आणि तुम्ही आता काय आपण 10-15-20 मिनिटं चालवलं असेल, बरोबर आहे, हर अटॅचमेंट. जेव्हा तुम्ही शेतात जेव्हा चालवाल, दिवस जेव्हा चालवाल, तेव्हा आणखी चांगली तुमची प्रॅक्टिस होईल आणि आज जो तुम्हाला एक्सपिरियन्स आला कामाचा, याच्यापेक्षा चांगला एक्सपिरियन्स तुमच्या शेतात येईल. सर 1 घंटो का काम मिनिटो में हो रहा है. एक मन राहते ना सर, आधुनिक शेतीवर जेव्हा आपण येतो, बरोबर आहे, आधुनिक जेव्हा शेती करतो आपण, आधुनिक मशिनरीवर येतो, तेव्हा काम जे आहे खूप सोयीस्कर होते, टायमाची खूप बचत होते. कोणा दुसऱ्यांवर डिपेंड राहायची आपल्याला गरज नाही पडत, आपल्यावर डिपेंड. आपली जेव्हा इच्छा झाली तेव्हा आपण मशीन काढायची, काम करायचं. आणि माझं तर म्हणणं आहे सर, प्रत्येक शेतकऱ्यानं आहे ना आधुनिक तंत्राकडे वळायला पाहिजे. बिलकुल 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 सर. आणि याच्यामध्ये जर गेलं तरच माणसाची शेती आहे आज. नाहीतर काय, त्याला टाइम वरती काहीच नाही भेटत आहे. मग अहो सर, अक्षरशः सांगतोय, माझ्या कमरेपर्यंत माझ्या शेतामध्ये तण यायचं. मी पागल व्हायचं की करायचं कसं काय, याचं करायचं कसं काय. नाही, आता काही फरक नाही पडला. आता तुमच्याकडे मशीन आहे, आता तुम्हाला जेव्हा वाटते तेव्हा तुम्ही काम करू शकता. तर मित्रांनो, तुम्ही मशीनचा डेमो बघितला, सर्व गोष्टी तुम्ही लाईव्ह पाहिल्या. तर मी आशा करतो मित्रांनो की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जे आपले चेतन सर आलेले आहेत नांदेडवरून, यांनाही ही मशीन नक्कीच आवडली असेल. मित्रांनो, तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल या मशीनबद्दल, अटॅचमेंटबद्दल, तर इथे एक नंबर येत असेल, ह्या नंबरवर तुम्ही फोन करून आम्हाला संपर्क करून जे काही माहिती आहे ते घेऊ शकता. आणि जर मशीन तुम्हाला मागवायची आहे, तुम्ही घर बसल्याही मशीन ऑनलाईन मागवू शकता. किंवा जर तुम्हाला यायचं असेल आमच्या शोरूमवर, दहेगाव रंगारीला आमचं हे शोरूम आहे, नागपूर सावनेर रोडवर आहे. कोराडीवरून 4 किलोमीटरच्या अंतरावर दहेगाव रंगारी आहे. तिथे येऊन तुम्ही पर्सनली बघून मशीन खरेदी करू शकता. मित्रांनो, इथेपर्यंत व्हिडिओ पाहण्याकरिता आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. खूप खूप मनापासून धन्यवाद. धन्यवाद चेतन साहेब, तुम्ही आमच्यापर्यंत आले, खूप खूप धन्यवाद. लई छान आहे सर, खूप छान. ओके सर, चला बाय.